नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 64,820 रुपये ते 1,56,500 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 195 जागांची वॅकन्सी निघालेली आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/7/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा काय असेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे मानव संसाधन प्रबंधन विभागमध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डेप्युटी जनरल मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट या पदासाठी निघालेली आहे. हेड ऑफिस पुणेसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे मास्टरेट डिग्री किंवा बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल फायनान्समध्ये किंवा इकॉनॉमिक्स बिझनेसमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहे करू शकणार आहात. या पदासाठी तुमचा 12 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणं आवश्यक आहे. वयमर्यादा तुम्हाला 50 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट जनरल मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट या पदासाठी. हेड ऑफिस पुणेसाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. मास्टरेट डिग्री किंवा बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल फायनान्समध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा रिलेटेड फील्डमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ मॅनेजर पोर्टफोलिओ ॲनालिसिस अँड ICAPसाठी. हेड ऑफिस पुणेसाठीच वॅकन्सी या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल विथ प्रोफेशनल सर्टिफिकेशन इन फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये फ्रॉम ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्समध्ये. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ मॅनेजर एंटरप्राइज अँड ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट हेड ऑफिस पुणेसाठीची. क्वालिफिकेशन जे आहे ग्रॅज्युएशन झालेलं असेल, प्रोफेशनल सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स आणि प्रोफेशनल रिस्क मॅनेजर सर्टिफिकेशन फ्रॉम PRIMA इन्स्टिट्यूट मार्फत. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. क्वालिफिकेशन तुमचे CA किंवा MBA PGDM PGDBA किंवा समतुल्य या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ मॅनेजर मार्केट रिस्क या पदासाठी. पुणे ऑफिससाठीच वॅकन्सी या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल CA किंवा MBA PGDM PGDBA किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल. 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर रिस्क ॲनालिसिस स्केल 3साठी. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल 60% मार्कासहित तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असाल. सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा डिप्लोमा कोर्स तुमचा झालेला असेल रिस्क मॅनेजमेंटमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. 38 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट या पदासाठी. शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल. डिप्लोमा तुमचं झालेलं असेल रिस्क मॅनेजमेंटमध्ये किंवा सर्टिफिकेट कोर्स तुमचा झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव लागेल. 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट जनरल मॅनेजर ट्रेझरी डोमेस्टिक आणि फॉरेक्ससाठी. पुणे मुंबईसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल स्पेशलायझेशन इन फायनान्समध्ये किंवा इंटरनॅशनल बिझनेसमध्ये किंवा चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही असाल किंवा चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट तुम्ही असाल किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट ट्रेझरी प्रोफेशनल तुम्ही असाल किंवा सर्टिफिकेट इन फॉरेक्स मॅनेजमेंटमध्ये तुमच्याकडे शिक्षण झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स या ठिकाणी लागेल. 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ मॅनेजर फॉरेक्ससाठी. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल स्पेशलायझेशन इन फायनान्समध्ये किंवा इंटरनॅशनल बिझनेसमध्ये
किंवा चार्टर्ड अकाउंटंट तुमचं झालेलं असेल, फायनान्शियल ॲनालिसिस झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 8 वर्षापर्यंतची एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे. 40 वर्षापर्यंतचा वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ मॅनेजर डोमेस्टिक ट्रेझरीसाठी. पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, स्पेशलायझेशन फायनान्स किंवा इंटरनॅशनल बिझनेस किंवा चार्टर्ड अकाउंटंट झालेलं असेल किंवा चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिसिस तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे. 8 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा लागेल. 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर फॉरेक्स या पदासाठी. ग्रॅज्युएशन झालेलं असेल, कुठल्याही डिसिप्लिनने 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल फॉरेक्स एक्सचेंजमध्ये किंवा ट्रेड फायनान्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 38 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर फॉरेक्ससाठी. मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, कुठल्याही डिसिप्लिनने 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल आणि सोबत तुमचं सर्टिफिकेशन झालेलं असेल फॉरेक्स एक्सचेंजमध्ये ट्रेड फायनान्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव लागेल. 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट जनरल मॅनेजर एंटरप्राइज आर्किटेक्चरसाठी. हेड ऑफिस पुणेसाठीची वॅकन्सी आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिस ही वॅकन्सी ठिकाणी आहे. क्वालिफिकेशन जे आहे BTech झालेलं असेल किंवा BE झालेलं असेल कुठल्याही युनिव्हर्सिटीमार्फत. कॉम्प्युटर सायन्समध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल, MBA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. 50 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट जनरल मॅनेजर डाटा आर्किटेक्चर या पदासाठी. हेड ऑफिस पुणेसाठीच वॅकन्सी आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुमचं BTech झालेलं असेल, BE झालेलं असेल कुठल्या युनिव्हर्सिटीमार्फत, कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण झालेलं असेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल. 50 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ मॅनेजर प्रोजेक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी. BTech तुमचं झालेलं असेल, BE झालेलं असेल कुठल्याही युनिव्हर्सिटीमार्फत, सोबत कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण झालेलं असेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागणार आहे. 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ मॅनेजर डेव्हलप्स आणि API फॅक्टरीसाठी. BTech तुमचं झालेलं असेल, BE झालेलं असेल एनी युनिव्हर्सिटीमार्फत, कॉम्प्युटर सायन्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, MCAमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल. 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ मॅनेजर लीड बिझनेस ॲनालिस्टसाठी. BTech तुमचं झालेलं असेल, BE झालेलं असेल कुठल्याही युनिव्हर्सिटीमार्फत, कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये MCA झालेलं असेल किंवा MBA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल. 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीसाठी. क्वालिफिकेशन जे आहे बॅचलर तुमचं झालेलं असेल किंवा मास्टरी डिग्री तुमच्याकडे असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमची असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, कॉम्प्युटरमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा समतुल्य कोर्सेस तुमचं झालेलं असेल सायबर सिक्युरिटी संदर्भातील तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या पदासाठी लागणार आहे. 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिटसाठी. क्वालिफिकेशन जे आहे BTech तुमचं झालेलं असेल, BE कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, IT झालेलं असेल, MCA झालेलं असेल, MCS झालेलं असेल, MSc झालेलं असेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा संबंधित सर्टिफिकेशन कोर्स तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर API मॅनेजमेंटसाठी. BTech तुमचं झालेलं असेल, BE झालेलं असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये MCA झालेलं असेल किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी. क्वालिफिकेशन जे आहे BTech तुमचं झालेलं असेल, BE झालेलं असेल IT मध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये
किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा MCA झालेलं असेल किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 2 वर्षापर्यंतचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे IT सिक्युरिटी या पदासाठी. क्वालिफिकेशन जे आहे BTech तुमचं झालेलं असेल, BE झालेलं असेल, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, कम्युनिकेशनमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा MCA झालेलं असेल, MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर नेटवर्क आणि सिक्युरिटीसाठी. या पदासाठी देखील सेम शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे. 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर युनिक्स आणि लिनक्स या पदासाठी. सेम या ठिकाणी शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे. 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी लागेल. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा देखील या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर क्वालिटी इन्शुरन्ससाठी. सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी देखील आहे. 2 वर्षाचा अनुभव लागेल. 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी वयोमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर डाटा ॲनालिसिससाठी. या पदासाठी देखील सेम शैक्षणिक अर्हता आहे मागील 2-3 पदांप्रमाणेच. 2 वर्षाचा अनुभव या पदासाठी देखील लागेल. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर जावा डेव्हलपर या पदासाठी. सेम शैक्षणिक अर्हता या ठिकाणी मागील पदासारखेच आहे. 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी देखील लागेल. 35 वर्षाची वयोमर्यादा या पदासाठी देखील आहे. पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डाटा मॅनेजर मोबाईल ॲप डेव्हलपर या पदासाठी. सेम क्वालिफिकेशन या पदासाठी देखील आहे. 2 वर्षाचा अनुभव लागेल. 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी देखील आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे PMWARE किंवा व्हर्च्युअल ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी. सेम क्वालिफिकेशन या पदासाठी देखील आहे. 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी देखील लागेल. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर DBA किंवा MSSQL या पदासाठी. सेम क्वालिफिकेशन या पदासाठी देखील देण्यात आलेली आहे. 2 वर्षाचा अनुभव लागेल. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी देखील लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट जनरल मॅनेजर क्रेडिट या पदासाठी. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुमची असेल CA, CMA, CFA किंवा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल कुठल्याही डिसिप्लिनने बँकिंगच्या संदर्भात, फायनान्समध्ये किंवा एनी क्रेडिट रिलेटेड, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल. 45 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट जनरल मॅनेजर बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी. हेड ऑफिस पुणेसाठी वॅकन्सी या ठिकाणी आहे. क्वालिफिकेशन जे आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन CS तुमचं झालेलं असेल. कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया किंवा ICSI मार्फत CA, CFA किंवा CMA रिस्क मॅनेजमेंट फायनान्समध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल. 45 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ मॅनेजर क्रेडिट या पदासाठी. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, प्रोफेशनल क्वालिफिकेशन CA, CMA, CFA तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 8 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स लागेल. 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर इकॉनॉमिस्ट या पदासाठी. शैक्षणिक अर्हता जे आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव होल्डिंग मास्टर डिग्री इन इकॉनॉमिक्स, म्हणजे तुमचं शिक्षण जे आहे इकॉनॉमिक्समध्ये या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे. 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी. बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिनने तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल. 38 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर लीगल या पदासाठी. बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल लॉमध्ये, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 7 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. 38 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर लीगल या पदासाठी. बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल लॉमध्ये, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर ह्युमन रिसोर्ससाठी. या ठिकाणी या पदासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल कुठल्याही इन्स्टिट्यूटमार्फत तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचं झालेलं असेल पर्सनल मॅनेजमेंटमध्ये, इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये किंवा HR किंवा HRDमध्ये
सोशल वर्कमध्ये लेबर लॉमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षापर्यंतचा अनुभव तो या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 2 वर्षाचा फुल टाईम MBA झालेला असेल मार्केटिंगमध्ये किंवा फुल टाईम 2 वर्षाचा PGDBM झालेला असेल किंवा ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला असेल बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा मार्केटिंग स्पेशलायझेशनमध्ये किंवा PGDBM झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. स्पेशलायझेशन इन मार्केटिंगमध्ये असणं आवश्यक आहे. 60% मार्क असे तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी तुम्हाला 30/6/2024ला काउंट केली जाणार आहे. वयामध्ये तुम्हाला सवलत देखील दिली जाईल. SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षापर्यंत, OBCसाठी या ठिकाणी 3 वर्षापर्यंतच, PWDसाठी या ठिकाणी SC/STसाठी 15 वर्ष, PWD OBCसाठी 13 वर्ष, PWD जनरल EWSसाठी 10 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असेल. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन असतील किंवा इतर जे कॅन्डिडेट असतील त्यांना देखील 5 वर्षपर्यंत या ठिकाणी सवलत जी आहे दिली जाणार आहे. वेतन जे आहे या ठिकाणी स्केल 6च्या पदांसाठी तुम्हाला 1,40,500 ते 1,56,500 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल. स्केल 5च्या पदासाठी 1,20,940 रुपये ते 1,35,020 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. स्केल 4च्या पदासाठी या ठिकाणी 1,02,300 रुपये ते 1,20,940 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. स्केल 3च्या पदासाठी 85,920 रुपये ते 1,05,280 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. स्केल 2च्या पदांसाठी 64,820 रुपये ते 93,960 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. फीस पेमेंट जे आहे ओपन EWS आणि OBC कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन फी 1,000 रुपये, GST 180 रुपये असे 1,180 रुपये तुम्हाला भरावे लागतील. SC/ST PWD कॅन्डिडेटसाठी 118 रुपये GST सहित फीस पेमेंट तुम्हाला भरावं लागेल. अर्ज जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत. जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र HRM डिपार्टमेंट हेड ऑफिस लोकमंगल 1501 शिवाजीनगर पुणे ॲड्रेसवरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म तुमचे पाठवायचे आहेत. फीस पेमेंट जे आहे तुम्हाला या ठिकाणी DDच्या माध्यमातून करावे लागणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र रिक्रुटमेंट ऑफिसर्स प्रोजेक्ट 2024-25 या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे. या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्ही 26 जुलै 2024पर्यंत करू शकणार आहात. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात संपूर्ण व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाहिरात वाचल्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.